कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आहे. बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय. मथुरेच्या कारागृहात एक आई आपल्या नवजात बाळाला कुशीत घेऊन बसली आहे. बाहेर क्रूर राजा कंसाचा पहारा आहे आणि त्या बाळामुळेच कंसाचा अंत होणार असल्याची भविष्यवाणी झालेली आहे. पण त्या रात्री जे घडलं ते केवळ एका बाळाचा जन्म नव्हता. तो होता अधर्माच्या अंधारातून धर्माच्या प्रकाशाकडे झालेला श्रीकृष्णांचा अवतार. आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीची हीच अद्भुत आणि भावपूर्ण कथा. द्वापरयुगात मथुरा नगरीवर कंस नावाचा राजा राज्य करत होता. कंस अत्यंत शक्तिशाली होता. त्याने स्वतःचे वडील उग्रसेन यांना सत्तेपासून दूर करून मथुरेवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पण एक गोष्ट मात्र वेगळी होती. कंसाला आपल्या बहिणी देवकीवर खूप प्रेम होतं. देवकीचा विवाह यदुवंशातील वसुदेव यांच्याशी झाला. विवाह मोठ्या आनंदात पार पडला. देवकी आणि वसुदेव यांना सासरी पोहोचवण्यासाठी स्वतः कंस रथ घेऊन निघाला. पण रथ काही अंतर गेला असेल आणि अचानक वातावरण बदललं. आकाशात एक दिव्य आवाज घुमला, हे कंसा, देवकीचा 8वा पुत्रच तुझ्या विनाशाचे कारण बनेल. हे ऐकताच कंसाच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला. ज्या बहिणीला तो प्रेमाने सासरी पोहोचवत होता, त्याच बहिणीच्या 8व्या पुत्रामुळे आपला मृत्यू होणार आहे ही कल्पनाच त्याला असह्य झाली. भीतीने त्याचा विवेक हरपला. त्याने तलवार उपसली आणि देवकीवरच प्रहार करण्याचा निर्णय घेतला. देवकी घाबरली, पण वसुदेवांनी प्रसंगावधान राखलं. ते कंसाच्या पायाशी गेले आणि म्हणाले, कंस, देवकीचा काहीही अपराध नाही. तिच्यामुळे तुला धोका वाटत असेल तर देवकीला मारू नकोस. तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या प्रत्येक अपत्याला मी स्वतः तुझ्याकडे आणून देईन. वसुदेवाचं वचन ऐकून कंसाने देवकीचा जीव वाचवला, पण त्याने दोघांनाही कारागृहात बंद केलं. काही काळाने देवकीच्या पहिल्या पुत्राचा जन्म झाला. आईच्या कुशीत आलेल्या त्या बाळाकडे पाहून देवकी आणि वसुदेवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कंसाला बाळाच्या जन्माची बातमी मिळाली आणि तो कारागृहात आला. देवकीने त्याच्याकडे विनवणी केली, पण कंसाच्या मनात भीतीने घर केलं होतं. त्याने त्या बालकाचा जीव घेतला आणि त्यानंतर एकामागून एक देवकीच्या 6 पुत्रांचा जन्म झाला. प्रत्येक वेळी एका आईच्या मनात आशा निर्माण व्हायची, कदाचित यावेळी माझं बाळ वाचेल. पण प्रत्येक वेळी तिची आशा तुटायची. देवकीच्या डोळ्यांसमोर तिची लेकरं हिरावली जात होती. वसुदेव तिच्या दुःखात तिच्या सोबत उभे होते. ते तिला फक्त एवढंच सांगत, देवकी, धीर धर, परमेश्वरावर विश्वास ठेव. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते ना, जेव्हा आपल्या हातात काहीच राहत नाही. आपण प्रयत्न करूनही परिस्थिती बदलत नाही. अशा वेळी माणूस 2 गोष्टी करू शकतो, आशा सोडू शकतो किंवा श्रद्धेला धरून ठेवू शकतो. देवकी आणि वसुदेवांनी दुसरा मार्ग निवडला. आणि मग घडलं एक अद्भुत रहस्य. देवकीच्या 7व्या गर्भाचा अचानक अंत झाल्याचं सगळ्यांना वाटलं. कंसालाही वाटलं की आता त्याचा धोका कमी झाला. पण त्या गर्भाबद्दल एक वेगळीच धार्मिक परंपरा सांगते. योगमायेच्या कृपेने देवकीच्या 7व्या गर्भातील जीव रोहिणीच्या गर्भात स्थानांतरित झाला. याच बालकाचा पुढे बलराम म्हणून जन्म झाला. आता मात्र देवकीच्या 8व्या अपत्याची वेळ जवळ आली होती आणि कंसाची भीती आणखीन वाढली. त्याने कारागृहाभोवतीचा पहारा अधिक कडक केला. पण ज्याचा जन्म स्वतः परमेश्वराच्या इच्छेने होणार होता, त्याला थांबवणं कंसाच्या हातात नव्हतं. अखेर ती रात्र आली. श्रावणवद्य अष्टमीची मध्यरात्र. मथुरेवर काळोख पसरला होता. आकाशात ढग होते. पाऊस कोसळत होता. कारागृहात देवकी प्रसूतीच्या वेदनाने व्याकुळ झाली होती. वसुदेव तिच्या जवळ होते. दोघांच्या ओठांवर एकच नाव होतं, श्रीहरी. आणि मध्यरात्री देवकीने एका पुत्राला जन्म दिला. धार्मिक परंपरेनुसार त्या क्षणी नवजात बालकाच्या रूपात भगवान विष्णू देवकी वसुदेवांसमोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले. शंख, चक्र, गदा आणि पद्य धारण केलेले ते दिव्य रूप पाहून दोघेही भावविव्हर झाले. वसुदेवांनी हात जोडले.
देवकीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण त्या आनंदासोबत आईची भीतीही होती. ती म्हणाली, प्रभू, तुम्ही स्वतः माझ्या पुत्ररूपाने आलात. यापेक्षा मोठं भाग्य माझ्यासाठी नाही. पण कंसाला तुमचं हे दिव्य रूप दिसलं तर तो तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करेल. कृपा करून तुम्ही साध्या बालरूपात या. देवकीच्या मातृत्वाने जणू परमेश्वरालाही स्पर्श केला. भगवानांनी आपलं दिव्य रूप मागे घेतलं आणि देवकीच्या कुशीत एक साधं सुंदर बाळ विसावलं. हेच ते बाळ श्रीकृष्ण. पण आता सर्वात मोठं संकट समोर होतं. कृष्णाला कंसापासून वाचवायचं होतं. त्याचवेळी वसुदेवांच्या बेड्या आपोआप सुटल्या. कारागृहाचे दरवाजे उघडले. पहारेकरी गाढ झोपले. आकाशवाणी झाली, हे बालक गोकुलातील नंदाच्या घरी घेऊन जा. तेथे यशोदेला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्या कन्येला घेऊन परत या. वसुदेवांनी कृष्णाला एका टोपलीत ठेवले. टोपली डोक्यावर घेतली आणि त्या अंधाऱ्या रात्री गोकुळाच्या दिशेने निघाले. समोर होती यमुना. पावसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वाढला होता. क्षणभर वसुदेव थांबले, पण हातात स्वतः श्रीकृष्ण होते. विश्वासाने त्याने नदीत पाऊल टाकलं. धार्मिक कथेनुसार शेषनागाने आपल्या फण्याचं छत्र धरून कृष्णाचं पावसापासून रक्षण केलं आणि यमुनेनेही वसुदेवांना मार्ग करून दिला. अखेर वसुदेव गोकुळात पोहोचले. नंदाच्या घरी यशोदा निद्रेत होती. तिच्या शेजारी एक कन्या होती. वसुदेवाने कृष्णाला तेथे ठेवले आणि त्या कन्येला घेऊन ते पुन्हा मथुरेला परतले. कारागृहात पोहोचताच दरवाजे पुन्हा बंद झाले आणि बेड्या पुन्हा त्यांच्या हातात आल्या. थोड्याच वेळात त्या कन्येच्या रडण्याचा आवाज ऐकून कंसाला बातमी मिळाली. देवकीच्या 8व्या अपत्याचा जन्म झाला. कंस धावत कारागृहात आला. त्याला वाटलं, आता माझा शत्रू माझ्या हातात आहे. पण जेव्हा त्याने त्या बालिकेला उचललं तेव्हा ती त्याच्या हातातून निसटून आकाशात गेली आणि धार्मिक परंपरेनुसार त्या बालिकेने देवीचं रूप धारण केलं. देवीने कंसाला सांगितलं, ज्याच्यापासून तुला धोका आहे तो बालक सुरक्षित जन्मला आहे. क्षणभर कंस हादरला, पण त्याचा अहंकार संपला नाही. तो त्या बालकाचा शोध घेण्याच्या निर्धाराने निघून गेला आणि दुसरीकडे गोकुळात एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. ही कथा केवळ श्रीकृष्णाच्या जन्माची कथा नाही. ही कथा आहे अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाश जन्माला येतो याची. अन्याय कितीही शक्तिशाली वाटला तरी सत्याचा मार्ग शेवटी विजय मिळवतो याची. कंसाकडे सत्ता होती, शक्ती होती, संपत्ती होती, पण त्याच्याकडे शांतता नव्हती. देवकी आणि वसुदेवांकडे काहीच नव्हतं, पण त्यांच्याकडे श्रद्धा होती. आणि कदाचित हाच या कथेचा सर्वात सुंदर संदेश आहे. परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीत आपली श्रद्धा, आपला धीर आणि आपली आशा आपल्या हातात असते. म्हणूनच जन्माष्टमीच्या मध्यरात्री जेव्हा आपण श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतो तेव्हा फक्त उत्सव साजरा करू नका. आपल्या मनातला अंधारही थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण श्रीकृष्ण जन्माचा खरा संदेश आहे, अधर्म कितीही वाढला तरी धर्माचा प्रकाश एक दिवस नक्कीच प्रकटतो. आणि या श्रीकृष्ण जन्माच्या आनंदाला आपल्या रांगोळीतून सुंदर रूप दिलं आहे. मध्यभागी असलेलं कृष्णाचं प्रतीक, आजूबाजूचे मोरपंख आणि मातीचं मडकं कृष्णाच्या बाळलीलेची आठवण करून देतात. हिरवा रंग निसर्ग आणि गोकुळाची आठवण करून देतो, तर पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. सभोवतालचा दीपप्रकाश जणू त्या अंधाऱ्या रात्री जन्मलेल्या प्रकाशाचीच आठवण करून देतो. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार.